देगलूर शहरात प्रभाग क्रमांक 13 मध्ये विविध विकास कामाचे उद्घाटन। माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी साई गंध पवार यांच्या पाठपुराव्याला यश। एक्ष मक्काजी नाईक शाळा गणपती मंदिराजवळ ते खंडगावे सर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे। दत्त मंदिर कमल पाटील कोटगाळकर यांचे घर ते बिरादर सर यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली बांधकाम। ग्रामविकास अधिकारी राजेश तोटेवाड यांचे घर ते वडार गल्लीपर्यंत सिमेंट रस्त्याचे उद्घाटन। मैसाई मंदिर, जागृत हनुमान मंदिर, महादेव मंदिर गांधीनगर येथे सौर ऊर्जा पथदिव्याचे उद्घाटन। बावगे सर यांचे घर ते माहेगाव पाटील यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे लोकार्पण। बापूनगर भक्तापूर रोडच्या दोन्ही नाल्याची साफसफाई केल्याबाबत वरील विकास कामाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड माननीय व्यंकटराव पाटील गोजगावकर साहेब तथा नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी अण्णा टेकाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत जी पदमवार, शहराध्यक्ष देवेंद्रजी मोतेवार, नगरसेवक नंदू अण्णा शाखावर, नगरसेवक प्रतिनिधी मनोज शेठ तोटावर, व्यंकटजी कांबळे, माजी नगरसेवक विलास शेठ तोटावर, नगरसेवक अनिलजी बोंलावार, माजी नगरसेवक शरीफ मामू, नगरसेवक प्रतिनिधी बालाजी मैलागिरे, नगरसेवक सुमंत भाऊ कांबळे, नगरसेवक प्रतिनिधी द्याडे आप्पा, नानाजी मोरे, नगरसेवक प्रतिनिधी सय्यद अजीज भाई, पाशाभाई बाटको, नगरसेवक सय्यद मोहुद्दीन भाई, शहर उपाध्यक्ष मिलिंद बिरकंगन, युवा शहराध्यक्ष अत्तर हाशमी, खालेद पटेल, प्रवक्ते संतोष उनग्रतवार व त्या भागातील सर्व सन्माननीय नागरिक सहकारी मित्र उपस्थित होते। या कामाच्या मंजुरीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते साई गंध पवार यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केले। ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड।